हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हे बघा दुधाचं पाकिट ना धुवून घेते नळाखाली. तर रात्री आणलेलं, मग रात्री धुवून मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं, तरी पण अजून एकदा धुवून घेते. फिल्टर चालू करून घेतले कारण की बॉटल सगळे भरायचे. त्याच्या अगोदर बघा मी टोपात ना दूध गरम करायला ठेवते. तर रात्री आणलेलं गरम नाही केलं, तसंच मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं आणि तापवायला ठेवते. हे बघा. तर मी नेहमी दुधात ना थोडंसं अर्धा वाटी तरी पाणी टाकते मी. तुम्ही टाकताय का नक्की मला सांगा, कारण की सगळेजण टाकत असेल. मी तर 100% टाकते, अर्धी वाटी तरी टाकते मी. तर 2:30 वाजलेत, तर मी 2:30 वाजता दूध तापवायला घेतलं, सांगते तुम्हाला कारण. आणि इथं बघा कार्तिकचं प्रोजेक्ट खाली आणायला जायचं आहे, तर आता मी निघते. तर आज उशीर झाला आहे मला सगळं काम करायला, थोडंसं तब्येत पण डाऊन आहे. सकाळपासून मी काम करत होती आणि उशीर झाला आहे. आणि आत्ताशी मी 2:30 वाजता दूध तापवायला ठेवलं आहे. तर रात्रीच आणून ठेवलेलं, तर सकाळी गरम करायचं म्हटलं लक्षातच नव्हतं. रात्रीचं दूध शिल्लक होतं म्हणून आता गरम केलं आहे. किचन सगळं व्यवस्थित साफ करून घेतलं, मग आता केलं. तर थोडीशी माझी तब्येत पण खराब आहे. तब्येत माझी थोडीशी डाऊन आहे, त्याच्यासाठी हळूहळू काम करायला लागली. तर झोपून तर चालणार नाही आणि काम सोडून पण चालणार नाही. कंटिन्यू तर काम करावंच लागेल. भांडी, कपडे, लादी आहे ते सगळं करावंच लागेल. एक दिवस सोडू शकतो, दुसऱ्या दिवशी तर काम करावंच लागतं आहे. तर हळूहळू करायला लागले. तर आत्ताशी दूध तापायला ठेवले, 2:30 वाजायला लागलेत. तर आता मी जाते कार्तिकला आणायला. तर मग त्याच्या आणल्यावर त्याला विचारते काय खायला पाहिजे, त्याला विचारते मग बनवते. ऊन किती लागते बघ. काय आहे हा कार्तिकला घेतलं, घरी आणलं, त्याला खायला वगैरे दिलं, मी पण खाल्लं. आणि इथं बघा त्याचं प्रोजेक्ट बनवायचं ना, तेच बनवायला बसली. तर अर्ध निमा कार्तिकच्या पप्पांनी केले, कार्तिक आणि दोघांनी पण. आणि थोडंफार मी केलं, बाकीचं ड्रॉइंग काढायचं, ते ढग वगैरे काय ते मी करणार आहे. त्याच्यासाठी माझं काम आलं आहे. मिनी फूट पंप आहे. तर घरात जी बॉल वगैरे असतं ना, त्याला हवा मारण्याचं बेस्ट आहे. सायकलला हवा मारण्यासाठी बेस्ट आहे. घरातल्या घरात तेवढं लांब जाण्यापेक्षा घरातल्या घरात बरं आहे. तर इथं बघा कार्तिक बघा बॉलला हवा मारते. तर जेवढं बसते त्याच्यात हवा मारायला लागलाय. तर हे बॉल हवा मारण्यासाठी कशाला पाहिजे, कारण की ते प्रोजेक्ट आहे ना, त्याच्यात पृथ्वी बनवायचं आहे. तर घरात बॉल होता खेळण्याचा, तर तेच हवा मारून घेतलं त्याच्यात. आणि बाकीचं बघा मी ढग बनवून घेते. मी पण लय दिवसानंतर मी ड्रॉइंग करायला बसले. शक्यतो मी ड्रॉइंग करायला बसत नाही, आणि मला ड्रॉइंग करायला आवडतं, पण एवढं आवडत नाही की खूप दिवसानंतर बसले मी. ते प्रोजेक्ट बनवायचं ना, त्याला ना 4 घरं मधोमध असं पृथ्वी पाहिजे. तर घरात कार्तिकची खेळणीची बॉल होता ना, मग त्याच्यात हवा मारून घेतलं. आणि वरतून आता टिश्यू पेपर लावून त्याला कलर मारून घेते. आणि तो पूर्ण कंप्लीट झालं ना प्रोजेक्ट, तुम्हाला नक्की दाखवते. आणि इथं बघा मी ढग बनवते. तर व्हाईटमध्ये डे नाईट प्रोजेक्ट आहे वाटतं, तर व्हाईटमध्ये ढग बनवून घेते. कसं येईल तसं तोडकं मोडकं ड्रॉइंग बनवायचं. कार्तिकच्या पप्पाने कार्तिकने एवढं सगळं बनवलं. आणि घरात बघा किती पसारा आहे, तुम्हाला दाखवते बघा. तर हे बघा ग्लू वगैरे, हे एवढं प्रोजेक्टचं काम करायचं म्हटलं तर पसारा होणारच. आणि डोक्याला व्याप तर खूपच आहे. करायचं कारण की पोराचं शाळेचं आहे म्हटलं तर करावंच लागेल. तर कार्तिक शूट करतोय, त्याचे नाटक बघा कसं करायला लागलंय. तर त्याने बॅग आणलं, तिथं ठेवलं ते, आणि त्याला खायला दिलं आणि पटकन बनवून घेते. बाकीचं काय होईल बनवता येईल ना, संध्याकाळी त्याचे पप्पा आले ना, तर ते लायटिंगचं वगैरे करणार आहे. तर तेच बनवते, तुम्हाला पूर्ण झालं नक्की शेअर करणार आहे. तर ढग बनवून घेते. हे बघा असे 4-5 बनवायचे. तर त्याला ते दाखवा लागली की हेच बरोबर बेस्ट आहे का. तर तो बोले ओके. तर मग तेच दुसरीकडे छापून घेते आणि करून घेते मी. प्रोजेक्टमध्ये अजून बराच काम आहे, तरी पण किरकोळ काय बनवायचे ते बनवून घेते, कारण की बाकीचं कार्तिकचे पप्पा आले ना तर बनवणार आहे.
कार्तिकच्या पप्पाचं कामावरून यायचं टायमिंग झालं आहे. ते येईपर्यंत किरकोळ काय काम आहे ना ते सगळं करून घेते. कार्तिकचे पप्पा आले कामावरून, तर इथं बघा मी काय बनवणार आहे, पास्ता बनवणार आहे. तर पहिले पण 2-3 व्हिडिओमध्ये दाखवले आहे, तरी पण अजून एकदा दाखवते. आणि ह्यावेळी जरा थोडंसं वेगळं बनवते. कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं आणि जिरं टाकलं आणि पास्ता तर मी शिजवूनच घेतला. कांदा टमाटर हे सगळं कापून घेतलं बघा. कढईत जिरं टाकलं ना, तर त्याच्यानंतर मिरची आणि लसूण, कांदा टमाटर, शिमला मिरची होती माझ्याकडे, हिरवी आणलेली, तर ठेवून ती पिकली, लाल लाल झाली, तर ती पण 2 कापून घेतली. टमाटर बरोबरच टाकले त्याच्यात, शिमला मिरची पण टाकली मी. तर हे सगळीकडे चांगलं भाजून घेते. मस्तपैकी गाळ होईपर्यंत छानपैकी भाजून घेते त्याला. हे बघा, तर चांगलं भाजलंय, तेल सुटलंय त्याला. आणि त्याच्यात बघा 1 चमचा मी लाल तिखट टाकते, कारण की मिरच्या तर टाकलंय, त्यानुसार टाकायचं तिखट केवढं पाहिजे. आणि जिरं नाही म्हणून जिरं पावडर टाकते मी. आणि अजून काय टाकते तुम्हाला दाखवते बघा, धन पावडर, हळद टाकून घेते. हे बघा, आणि परत एकजीव करून घेते, चांगलं भाजून घेते. आणि शिजवताना मीठ टाकलेलं पास्तामध्ये, तर म्हणून थोडंसंच मीठ टाकते आणि वरतून पास्ता टाकून घेते. हे बघा, आणि पाणी नितळायला ठेवलेलं ना, म्हणून पास्ता टाकून घेते आणि हलवून घेते, छानपैकी मिक्स करून घेते. तर पास्ता मसाला टाकला वरतून. कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता पूर्ण पास्ता तयार झाला ना, तर मला नक्की दाखवते. आणि टमाटर सॉस टाकते, खूप छान लागतंय. मला तर खूप आवडलं म्हणून मी सारखं बनवून खाते. तर कार्तिकचे पप्पा आलेत ना, तर मग त्यांना सांगितलं पास्ता बनवणार, खाणार आहे का? तर बोलले हो. तर म्हणून आमच्या तिघांसाठी पण पास्ता बनवते. टमाटर सॉस टाकलं आणि चांगलं एकजीव करून घेते. आणि आता वरतून कोथिंबीर टाकते. हे बघा, खूप छान लागते, पण सारखं खायचं नाही. महिन्यातून एकदा दोनदा ठीक आहे, सारखं कंटिन्यू नाही. आम्ही तसंच करतो, आणून ठेवलंय, महिन्यातून एकदा दोनदाच करते. गेल्या महिन्यात खाल्लेलं, आता ह्या महिन्यात एकदा खाल्लं ना की झालं, आता पुढच्या महिन्यात असं करते, महिन्यातून एकदा नाही तर दोनदाच. आणि चांगलं एकजीव केलं आणि प्लेटमध्ये काढून घेते. आणि पहिले कार्तिकच्या पप्पाला देते, मग मी खाऊन घेते. इथं बघा, प्लेटमध्ये काढून घेते. कार्तिकच्या पप्पाला दिला, विचारलं कसं झालं, बेस्ट झालंय. आणि मी पण खाऊन घेते. कार्तिक म्हटलं की मला पास्ता नको, केलॉग्स पाहिजे. माझ्या पाठीमागे स्टूलवर बसून केलॉग्स खातो. आणि घरात किती पसार आहे बघा, प्रोजेक्ट बनवायचं तर. तर मी पण खाऊन घेते. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी.